या पोस्टरला 500 लोक असतात. बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गातील भूसंपादनाच्या संदर्भात प्रशासनाने खूपच शेतकऱ्यांवर अन्याय केलेला असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा दिलेला नाही. बागायती शेती असून जिरायतीचा मोबदला दिला. शेतामध्ये सतीश सोनवणे यांच्या शेतामध्ये फळझाडे आहेत, त्या फळझाडांचा मोबदला त्यांनी दिला नाही. तसेच सदर क्षेत्र बागायती असूनही त्यांना कोरडवाहूचा मोबदला जिरायती मोबदला दिला गेला. इथून धमान्यापर्यंत सगळ्या भागामध्ये कापण्याच्या जिरायतीचा मोबदला दिला गेला. जिथं पाईपलाईन आहे, विहीर आहे, बागायत आहे, तरी जिरायतीचा मोबदला दिला. वनझाडांचा मोबदला दिला गेला नाही. आतापर्यंत कोणत्या वनझाडांचा मोबदला दिला शासनाने आणि प्रशासनाने सांगावं आम्हाला. या संदर्भात आम्ही आज हे प्रशासनाने जमिनीचा ताबा घ्यायला आलेले आहेत, बळजबरी करत आहेत. जर त्यांनी बळजबरी करायचा प्रयत्न केला, त्यांना तशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल. प्रेमाने त्यांनी सांगितलं तर चर्चेअंती प्रश्न निघेल. आमचा जमीन ताबा देण्याचा विषय नाही, जमीन आम्ही द्यायला तयार आहोत, पण आम्हाला योग्य मोबदला न मिळाल्याने आम्ही जमिनी देणार नाही. तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दापुऱ्याला, वाघाडीला आता लवाद अधिकाऱ्यांनी बागायतीला 40 लाख व जिरायतीला 25 लाख रुपये रेट दिला. सरसकट रेट जर देत असतील सगळ्या जमिनींना, सगळ्या जमिनी राष्ट्रीय महामार्गापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहेत, त्यामुळे यांना स्क्वेअर मीटरने जसा राष्ट्रीय महामार्गाला पैसा दिला त्याप्रमाणे स्क्वेअर मीटरनेच पैसा मिळावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. शासनाने शेतकऱ्यांवर बळजबरी आणि अन्यायाचा प्रयत्न करू नये. जर केल्यास शासन याला जबाबदार राहील अशी मी सगळ्या यांना सांगू इच्छितो. आणि शेतकऱ्यांवर अन्याय करू नका अशी अजून पुन्हा विनंती करतो. मी कापडणे परिसरामध्ये जो रेल्वेच्या भूसंपादनाचा जो प्रश्न आहे तो फार विसंगतीचा आहे. आणि कापडणे परिसराला या कलेक्टर मॅडम यांनी फक्त लवादमध्ये 10% जो निकाल दिला तो फार अन्यायकारक आहे. आणि या अन्यायकारक निकालामुळे हे कापडणेकडचे शेतकरी या जमिनीचा ताबा देऊ शकत नाही. कारण याच मॅडमने बाकीच्याकडे 40%, 50% असा निकाल दिला आहे. आणि या कलेक्टर मॅडमाने हा निकाल देणं म्हणजे खूप शेतकऱ्यांना धोक्याचा निकाल दिलेला आहे. आणि या निकालामुळे कापडणेकर शेतकरी रात्रंदिवस चिंतेत असून आता रेल्वेला जमीन देण्यास नकार देत आहे. जर त्या मॅडमने अजून सुद्धा सुधारित निकाल दिला तर कापडणेकर, धमारेकर शेतकरी त्या निकालाचा विचार करून ती जमीन द्यायला तयार आहेत. तरी आमचं एकच म्हणणं आहे, कलेक्टर साहेब मॅडम यांनी हा निकाल सुधारित द्यावा, नाही तर या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांचे काय होईल, मरण येईल, काय सांगता येत नाही. याला जबाबदार कोणी नसून कलेक्टर साहेब राहील असं मी या प्रशासनाला, आज इथं आलेल्या ताबासाठी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आणि या बातमीने जाहीर करतो.